रोज रोज मुलांच्या टिफिनमध्ये काय द्यावा याचा प्रश्न पडतो. तर हा हेल्दी नाश्ता करून बघा टिफिनवर द्यायला सकाळच्या नाश्त्यासाठी. आज बनवून घेतलेले आहे बॉल इडली. मस्त लुसलुशीत असे बॉल इडली. चला तर मग पटकन सुरुवात करून घेते आहे. इथे हे मी बनवलेलं आहे रव्याने. 1 वाटी रव्याने मी बॉल इडली बनवून घेतले आहे. नावाला अगदी तेल घ्यायचं आहे. त्याच्यात मोहरी जिरं तडतडू द्यायची आहे आणि अगदी अर्धी फोडून तुम्हाला इथे मिरची घालून घ्यायची आहे. आणि 1 वाटी इथे मी रवा वापरते आहे. त्यासाठी मी 3 वाटी पाणी घेणार आहे. एका वाटीला 3 वाटी असं पाणी घ्यायचं आहे या प्रमाणात. तर 3 वाटी मी इथे असं पाणी घेऊन घेते आहे. पाणीला उकळी येतपर्यंत मी त्याच्यात पांढरे तीळ, कलौंजी आणि चिली फ्लेक्स टाकून घेतलेले आहे. पाण्यात टाकायचे आहे. हे तेलात टाकल्याने जळण्याची शक्यता असते म्हणून हे पाण्यात टाकून घेतलेले आहे. आणि आता या पाण्याला आपल्याला उकळी आणून घ्यायची आहे व्यवस्थित. इथे मी बारीक रव्याचा वापर केला आहे. तुमच्याजवळ जर जाड रवा असेल तर तो मिक्सरने तुम्ही एकदा फिरवून घ्या. इथे बघा हळूहळू उकळी यायला लागलेली आहे. छान व्यवस्थित बॉईल झाल्यानंतर आपल्याला इथे रवा घालून घ्यायचा आहे. एका हाताने रवा घालायचा आहे थोडा थोडा आणि दुसऱ्या हाताने तो मिक्स करत जायचा आहे. थोडा थोडा करून घाला. त्याचे लम्प्स तयार नाही व्हायला पाहिजे. या हिशोबाने थोडं थोडं करून रवा घालून घ्यायचा आहे. एका हाताने ढवळत जायचं, एका हाताने थोडा रवा घालत जायचा. चवीनुसार मीठ पण मी आधीच पाण्यातच घालून घेतलेलं आहे. मी सांगायचं विसरले तुम्हाला. बघा व्यवस्थित एकाला 3 वाटी असं पाणी घेतल्यामुळे रवा छान फुलतो आणि शिजून पण जातो वाफेवरच. बघा व्यवस्थित एक्स्ट्राचं पाणी आपल्याला इथे सुकेपर्यंत रवा छान होऊ द्यायचा आहे. इथे मी फ्लेम कमी करून घेतलेली आहे गॅसची. मुलांना द्यायचं आहे त्यामुळे इथे खूप तिखट वगैरे आपण करत नाही आहे. चिली फ्लेक्सचा वापर केलेला आहे आणि एकच हिरवी मिरची घातलेली आहे जेणेकरून जास्त तिखट नको व्हायला. बघा काही लम्प्स अगर झाले असतील आहे तर ते तुम्ही आत्ताच इथे स्पॅट्युलाच्या मदतीने फोडून घ्या. थोडं अजून मी ड्राय करून घेणार आहे आणि बस झाकून ठेवून देणार आहे आणि थोडंसं कोंबट होईपर्यंत त्याला झाकून घेणार आहे. बघा व्यवस्थित असं ड्राय करून घेतलं आहे. सगळीकडनं अजिबात कढईला चिकटत नाही. व्यवस्थित सुटसुटीत असा रवा आपला बघा झालेला आहे. आता जवळपास पूर्णच मॉइश्चर आपलं या रव्याचं झालेलं आहे कमी. बस आता याला थंड होतपर्यंत मी ठेवून देणार आहे. बघा हात लावण्या इतकं आता थंड झालेला आहे बऱ्यापैकी. आणि बघा छान असा गोळा झालेला आहे. इथे हाताला तेल लावून घ्यायचं आहे आणि छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे आपल्याला. बघा छोटे छोटे बॉल्स बनवून घ्यायचे आहे. क्रॅक्स न ठेवता छान गोल गुळगुळीत असे बॉल्स बनवून घ्या. तुम्हाला चापट आकार द्यायचा असेल तुम्ही चापट आकार पण देऊन घेऊ शकता. असे पूर्ण बॉल्स मी बनवून घेणार आहे. अजिबात हाताला चिकटत नाही. थोडंफार चिकटलं तर ते लगेच निघतं. बघा छान छोटे छोटे असे बॉल्स बनवून घ्यायचे आहे. मुलांना आवडतंही आणि छोटे छोटे असल्यामुळे पटापट फोकनी एक बॉल व्यवस्थित खाता येऊ शकतो त्यांना. हे बघा असे पूर्ण मी बॉल्स बनवून घेतलेले आहे. बघा छान छोट्या छोट्या इडल्या तयार झालेल्या आहे आपल्या छोट्या बॉल इडल्या. आता एका भांड्यात मी इथे पाणी ठेवलेलं आहे आणि वर जाळी ठेवलेली आहे. तुमच्याजवळ स्टीमर असेल तर स्टीमरमध्ये या इडल्या तुम्ही स्टीम करून घेऊ शकता. पाण्याला उकळी येतपर्यंत मी इथे बॉल्स जाळीवर करून घेतलेले आहे, ठेवून घेतलेले आहे सगळे. इथे माझे 2 बॅचमध्ये होणार आहे. व्यवस्थित त्यांना
5 ते 10 मिनिटं मी स्टीम आणून घेतलेली आहे आणि बघा एक बॅच माझी रेडी झालेली आहे. आता दुसरी बॅच पण मी लावून घेतलेली आहे. बघा अजिबात चिकट न जाते. थोडासा साईज इथे बॉल्सचा मोठा झालेला आहे. छान मऊ बघा लुसलुशीत असं झालेला आहे बॉल. थोडासा अजून त्याला फुगारा आलेला आहे बॉल्सला. आता इथे पॅनमध्ये अगदी थोडं तेल घ्यायचं आहे आणि सगळे बॉल्स आपले टाकून घ्यायचे आहे. आणि इथे मी आता टोमॅटो सॉसचा वापर करते आहे आणि किंचितचं शेजवान सॉस वापरते आहे. मुलांना द्यायचं नसेल आहे तर तुम्ही शेजवान सॉस इथे जास्त घालून घेऊ शकता. मला टिफिन मध्ये रेडी करायचं आहे म्हणून मी इथे शेजवान सॉस कमी वापरलेला आहे. मीठ वगैरे सगळंच आपण आधीच घातलेलं आहे त्यामुळे आता इथून काहीच करायची गरज नाही आहे. अगदी गार्निशिंग करा सांबार वगैरे टाकून. इथे स्प्रिंग ऑनियन असेल तर स्प्रिंग ऑनियन पण तुम्ही स्प्रिंकल करू शकता. छान सांबार बघा आपले बॉल्स रेडी आहे. इडली बॉल्स रेडी आहे. बॉल इडली रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि टिफिन मध्ये असा हेल्दी नाश्ता आपल्या मुलांना देऊ शकता. असाच नवीन रेसिपी सोबत उद्याच्या भागात पुन्हा भेटू. तोपर्यंत हेल्दी रहा, स्वस्थ खा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक